नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मगने प्रेक्षकांची मनं जिंकले. या मालिकेतील सायली आणि अर्जुन प्रेक्षकांचे आवडते आहेत. मात्र त्यासोबतच मालिकेतील इतर पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. मालिकेच्या नायिकेला किंमत असते ती खलनायिकेमुळेच. अशीच ठरलं तर मग मालिकेची खलनायिका म्हणजे प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियंका तोंडलकर कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. यापूर्वी प्रियंका फुलपाखरू मालिकेत दिसली होती. मात्र प्रिया या पात्राने तिला खरी ओळख मिळवून दिली. मात्र तुम्हाला प्रियंकाच्या फार्म हाऊसबद्दल माहिती आहे का? प्रियंकाने 2021 मध्ये तिच्या आई-वडिलांच्या सोबतीने हे फार्म हाऊस बांधलं होतं. त्यानंतर 2 वर्षांनी तिने एक पोस्ट शेअर करत या छोट्याशा घराबद्दल सांगितलं. आता आपलं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं असं प्रिया म्हणाली. यासोबतच तिने फार्म हाऊसचे काही फोटो शेअर केले. प्रियंकाने रायगड जिल्ह्यातील कोलाड या गावात टुमदार फार्म हाऊस बांधले. घरासमोर पडवी, त्यात छानसं लाकडी झोपाळा, अंगणात विविध फुलांनी सजलेली हिरवीगार झाडं आणि समोरच असलेलं तुळशी वृंदावन. त्यात असलेली तुळस पाहून प्रियंकाला तिचं हे स्वप्न आता सत्यात उतरल्याची जाणीव झाली. प्रियंकाने घराचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत म्हटलं, खूप वर्षापासून जे स्वप्न बघितले ते 2 वर्षापूर्वी पूर्ण झालं. पण ते खऱ्या अर्थाने पूर्ण झाले हे मात्र मला 2 दिवसापूर्वी लक्षात आलं. आपण स्वप्न पाहतो ते पूर्ण करायला पळतो, कष्ट घेतो. मग लवकर पूर्ण होत नाही म्हणून देवाला, नशिबाला दोष देतो. मग कुठे ते पूर्ण होतं. पण ह्या गोष्टीसाठी इतकी वाट पाहिली की ते कधी पूर्ण झालं कळलंच नाही. 2 दिवसापूर्वी ही जाणीव झाली की ही सुंदर वास्तू, इथली झाडं, फुलं सगळी आपली आहेत. हा वरांडा जो काही वर्षापूर्वी फक्त स्वप्नात असायचा, आज तिथल्या झोपाळ्यावर बसून मी माझी आवडती कॉफी पीत आहे. थँक्यू मम्मी पप्पा, तुमच्या स्वप्नात मला सामील केल्याबद्दल आणि देवा आमचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल.